मम्मी हे बघ मी काय आणलाय. दाखव. अरे भेजा, काय करू मग? भेजा फ्राय बनव. ठीक आहे मग बनवते. भेजासाठी लागणारे साहित्य तुम्हाला दाखवते. तेल, लसूण, कोथिंबीर, धना पावडर, हळद, गरम मसाला, मीठ आणि भेजा. लसूण सोलून घ्यायचं आपल्याला. गॅस पेटवला, कढई ठेवली, तेल टाकून घ्यायचंय. लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे थोडा, जास्त नाही ठेचायचा, थोडासा. लसूण टाकून झालेला आहे, तर आपण आता भेजा घालून घेऊ. थोडा झाकून ठेवायचा आहे. भेजा घातलाय, पहिला आपल्याला अक्काच घालून घ्यायचा आहे, लगेच थोडासा नाही. भेजा घालून घेतलेला आहे. थोडीशी धना पावडर, हळद, हळदीवरती बनवतोय. थोडासा गरम मसाला आणि मीठ. त्याला काय जास्त वेळ पण नाही लागत, 5 मिनिटांनी होईल. झाकण ठेवून आपण थोडा शिजून घ्यावा, 2-3 मिनिटं. आपण याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आता 2-3 मिनिटं आपण शिजून ठेवू. भेजाला जास्त वेळ नाही लागत, तो पटकन होतो. जास्त तुकडे नाही करायचे, तर अर्धा शिजला का मग. नंतर याचे 4-5 असे तुकडे तुम्हाला पाहिजे ते करून घ्या. नंतर अख्खा ठेवायचा असेल तर अख्खा ठेवा. मी 4-5 तुकडे केलेले आहेत. तर रेडी झालेला आहे आपला. त्याच्यावरती टाकतो कोथिंबीर. भेजा आपला रेडी झालेला आहे, पटकन शिजून. तर तुम्हाला दाखवते प्लेट मध्ये काढून. तर आपला हा भेजा फ्राय रेडी झालेला आहे. डिश मध्ये आपण काढून घेऊ. दाखवते बघा तुम्हाला कसा दिसतो ते. तर याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊ. अगे भेजा, आणि सांग खाऊन कसा झालाय तो. मम्मी एकदम भारी दिसतय, एकदम मस्तच झाला असेल. खाऊन सांगतो मी कसं झालंय ते. हॅलो गाईज, तर मम्मीने आज मला भेजा फ्राय खायला दिला आणि भेजाची चव एकदम टेस्टी होती. तुम्हाला पण आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.